जिथे आयुष्य सुरू व्हायचं तिथे निमूटपणे थांबून गेलं. माझं असलेलं सर्व काही एका क्षणात निघून गेलं. राहून अनवानी ज्याने स्वप्न माझी कोरली, हजारो उपकारांचं ओझं सोडायाचं राहून गेलं. समजले जग मात्र आयुष्याने साथ त्याची सोडली. आईबाबांचं मन तेव्हा जगण्यातून राहून गेलं. गेलं फॅरं असं की राहिलं नाही काही. दिवस निघतो पण जगण्यात रस नाही. काही नव्हतं पण होतं सर्व काही. आज सर्व असूनही जीवात जीव नाही. म्हणतात देवाला आवडणारी व्यक्ती तो घेऊन जातो आणि सहवासात असलेल्या साऱ्यांना एकटं सोडून जातो. मार्ग दिसत नाही, अंधारल्या दाही दिशा दिसतात. अंगणाची तुळस खळखळून हसायची, ती पण निराशतेच्या जगात हरवलेली दिसते. इथे दिसतात केवळ चेहरे जे हरवले आहे आणि शोधूनही ते सापडणार नाही याची खंत रोज मनाला वेदना देते. प्रिय दादा, परत येऊ शकतोस? एकदा ये आणि घट्ट मिठीत घे आणि मनात साचलेलं तुझ्या मिठीत व्यक्त करू दे. दादा, इथे माझं म्हणायला कुणीच नाही. मला समजून घेईल असा तू माझ्याजवळ नाही आणि ये वेदना देऊन जाते. अजूनही मी माझ्या स्वप्नात आहे आणि तू गेलाय आणि परत नक्की येणार असं वाटतं आणि मनाला कसं बसं मी सावरून घेतो. आज तुला जाऊन एवढी वर्ष झाली आणि गेलेले दिवस फार मोठा काळ उलटल्यासारखा वाटतो. पाठीराखा हरवल्याचं दुःख काय असतं हे कदाचित या ठिकाणी माझ्याशिवाय कुणाला समजू शकणार नाही. बालपणातला हट्ट होता तो तुझ्याबरोबर खेळण्याचा आणि आताचा हट्ट आहे तो तुझ्याबरोबर जगण्याचा. पण विश्वास बसत नाही की देवानी तो कायमचा हिसकावून घेतलाय. इतका चांगुलपणा का ठेवला तू की सर्वांचा लाडका असलेला देवालाही लाडका झाला? असो, अवघड आहे पण अशक्य नाही. एक दिवस असाही येईल की मीही सावरे. तुझी राहिलेली स्वप्न मी पूर्णत्वास नेईल दादा. तुझ्या आयुष्यात जे काही करायचं राहून गेलं ते मी पूर्ण करेल. तुझ्यासारखा खंबीरपणे अडथळ्यांना सामोरे जाईल एकदम सामर्थ्य ठेवून. आणि तू नसला तरीही तुझी उणीव आईबाबांना भासू देणार नाही. इतका मोठा होईल तुझाच भाऊ. आठवणींच्या जगात तुला हे पत्र लिहिलंय, त्याचा स्वीकार कर. तुझा आशीर्वाद आहे.